अजिंक्यतारा म्हणजे स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारचा मुकुटमणीच। गिरिदुर्ग प्रकारातील या किल्ल्याची पूर्व ते पश्चिम लांबी 3300 फूट असून उत्तर ते दक्षिण लांबी 1900 फूट एवढी आहे। गडाची पायथ्यापासून उंची 900 ते 1000 फूट आहे। चला तर आज करूया किल्ले अजिंक्यताराची सफर आणि जाणून घेऊया कसा आहे किल्ला आणि काय आहे त्याचा इतिहास। अजिंक्यताराला जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सातारला यावे लागते। तेथील साईबाबा मंदिरापासून डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण थेट अजिंक्यताऱ्यावर येऊ शकतो। तसेच 4 भिंतीच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यानेही आपण थेट अजिंक्यताऱ्यावर पोहोचू शकतो। हा रस्ता आपल्याला थेट किल्ल्याच्या महाद्वाराजवळच घेऊन येतो। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत अजिंक्यताराच्या महादरवाजाजवळ। चला तर गड पाहायला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सुरुवातीलाच आपल्याला एक भव्य व तितका सुंदर महादरवाजा दिसतो। दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे। नुकत्याच झालेल्या लॉकडाऊनमध्ये सातारच्या काही मावळ्यांनी या दरवाजाच्या रंगरंगोटीचे व डागडुजीचे काम केलेले होते। मित्रांनो, महादरवाजाच्या चौकटीवर खूप सुंदर अशी दगडामध्येच शिल्पे कोरण्यात आलेली आहेत। ती शिल्पे पाहून मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते। दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला पहारेकऱ्यांसाठी दोन्ही बाजूला असलेल्या देवड्या पाहायला मिळतात। ह्या देवड्यांच्या खालील बाजूस आपल्याला दगडात कोरलेली खूप सुंदर अशी शिल्पे पाहायला मिळतात, ज्यामध्ये सैनिकांची, मल्लांची, पक्ष्यांची आणि काम करत असलेल्या स्त्री पुरुषांची सुद्धा काही शिल्पे आहेत। मित्रांनो, कोणत्याही गडावर गेल्यानंतर अशा शिल्पांचे निरीक्षण नक्की करा, कारण ही शिल्पे म्हणजे त्या काळच्या जीवनशैलीची जिवंत प्रतीकेच म्हणता येतील। या पायऱ्यांवाटे आपण महादरवाजाच्या वरच्या बुरुजावर जाऊ शकतो। शेकडो वर्षांपासून अभेद्य असलेल्या या भिंती तुम्ही पाहू शकता। समोर दिसणारा महादरवाजावरील बुरुज तुम्ही पाहू शकता। तेथून संपूर्ण सातारा शहराची टेहळणी करता येऊ शकते। या बुरुजावरून सातारा शहराचा नजारा असा काही दिसतो। पुढे आल्यानंतर आपल्याला आणखीन एक दरवाजा पाहायला मिळतो। सध्या तिथे दरवाजा नसला तरी दरवाजासाठीच्या खोबण्या तुम्ही पाहू शकता। चला, किल्ल्याची चढाई करत असतानाच किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आणखी थोडंसं जाणून घेऊया। मित्रांनो, शिलाहार राजा भोज याने इसवी सन 1190 साली हा किल्ला बांधला। इसवी सन 1200 ते 1300च्या दरम्यान हा किल्ला यादवांकडे होता। खिलजीने केलेल्या यादवांच्या पराभवानंतर हा किल्ला खिलजीकडे गेलेला होता। त्यानंतर 1549 मध्ये हा किल्ला बहामनी सुलतानाकडे गेला आणि कालांतराने आदिलशाहकडे गेलेला होता। नंतर चांदबिबीची येथे सत्ता होती, पण आदिलशाहच्या वजिराने तिला येथे 3 वर्ष कैदेत ठेवलेले होते। अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणलेला होता। छत्रपती शिवाजी महाराज येथे डिसेंबर 1676 ते जानेवारी 1677 असे 2 महिने विश्रांतीसाठी मुक्कामी होते। त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी येथे 1698 साली राजधानी आणलेली होती आणि या गडास राजधानीचे स्वरूप दिलेले होते। छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई साहेबांनी येथूनच कारभार पाहिला होता। 1708 रोजी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक याच गडावर झालेला होता आणि त्यांनी आपल्या 42 वर्षाच्या कार्यकाळात स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर केलेले होते। असा काहीसा आहे या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास।
चला तर पुढचा किल्ला पाहायला सुरुवात करूया. मित्रांनो, पायऱ्या चढून वर आल्यानंतर उजव्या हातालाच आपल्याला दर्शन होते ते उत्तराभिमुखी हनुमंताचे. चला आज जाऊन दर्शन घेऊया. मारुतीरायाच्या मंदिराच्या पुढेच आपल्याला एक छोटेसे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते. तिथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला दर्शन होते ते 103.1 मेगाहर्ट्जच्या सातारा आकाशवाणी केंद्राची. आकाशवाणी केंद्राच्या उजव्याच बाजूला दिसतो तो एक चुन्याचा घाणा. यामधील जाते मागच्या वर्षीपर्यंत सुस्थितीत होते, परंतु लॉकडाऊन दरम्यान काही समाजकंटकांनी त्याची नासधूस केलेली आहे. चुन्याच्या घाण्याच्या बाजूला असलेला हा छोटासा रस्ता आपल्याला महाराणी ताराबाईंच्या महालाकडे घेऊन जातो. वाटेतच आपल्याला महाराष्ट्र पोलिसांचे एक निरीक्षण केंद्र सुद्धा पाहायला मिळते. मित्रांनो, हाच तो महापराक्रमी महाराणी ताराबाईंचा वाडा. महाराणी ताराबाई यांनी मोगलांना प्रखर असा लढा दिलेला होता आणि मराठेशाही टिकून ठेवलेली होती. नंतरच्या काळात छत्रपती शाहू महाराजांच्या आगमनानंतर त्यांनी दुसरी गादी निर्माण करून कोल्हापूर ही राजधानी केलेली होती. नंतरच्या काळात पुन्हा त्या सातारला आलेल्या होत्या आणि सातारच्याच अजिंक्यतारा किल्ल्यावरच त्यांचा मृत्यू झालेला होता. अशा महापराक्रमी महाराणी ताराबाई यांना आमचा मानाचा मुजरा. खरंच त्यांचा हा वाडा पाहताना मन अगदी इतिहासांच्या पानामध्ये रमूनच जात होते. या राजवाड्याचा आणि सदरेचा भव्य असलेला पाया तुम्ही आजही पाहू शकता. तिथून पुढे गेल्यानंतरच डाव्या बाजूला लागते ते श्री रत्नेश्वराचे मंदिर. मंदिर व मंदिर परिसर खूपच सुंदर असा आहे. ते पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. मित्रांनो, रत्नेश्वराच्या या सुंदर परिसरामध्ये सातारकरांनी वृक्षारोपण सुद्धा केलेले आहे आणि त्या वृक्षांसाठी बारमाही पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. ते पाहून खूपच आनंद झाला. तेथून पुढे आल्यानंतरच आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन मोठी अशी तळी दिसतात. अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा येथे पाणी आपल्याला पाहायला मिळते आणि याचे श्रेय जाते ते पाणी फाउंडेशनचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर अविनाश पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. ते रोज इथे येतात आणि जलसंवर्धनाचे कार्य करत असतात. त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कामास आमचा मानाचा मुजरा. मित्रांनो, आपल्याला अजिंक्यतारावर अशी तब्बल 7 तळी पाहायला मिळतात आणि बऱ्यापैकी सगळ्या तळ्यांना वर्षभर पाणी असते. तळ्यांपासून पुढे तसेच सरळ चालत गेल्यानंतर आपण पोहोचतो मंगळाई देवी मंदिराच्या परिसरामध्ये. मंदिर परिसरामध्ये आपल्याला काही वीरगळी, समाध्या आणि काही जुन्या मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतात. नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या भक्तांनी हा परिसर अगदी फुलूनच जातो. आता आपण मंदिरापुढील असणाऱ्या बुरुजावर निघालेलो आहोत.
आणि पाहणार आहोत सातारचा मान आणि अभिमान असलेला अजिंक्य तारा असा लिहिलेला फलक. येथून दिसणारा 4 भिंतीचा आणि सातारा शहराचा नजारा पाहून मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते. मित्रांनो, किल्ल्यावर आपल्याला पडझडीला आलेली धान्य कोठारे तसेच अशा प्रकारची जमिनीखाली असलेली भव्य अशी रांजणे सुद्धा पाहायला मिळतात. दक्षिण दरवाजाकडे जाताना आपल्याला अनेक तळी नजरेस पडतात आणि हे त्यांमधलेच एक तळे. येथून आपल्याला जवळच असलेला सज्जनगड सहजच नजरेस पडतो. मित्रांनो, सह्याद्री प्रतिष्ठान प्रत्येक गडकिल्ल्यांवर जाऊन तेथील गडसंवर्धनाचे काम करत असते. मागे दिसणारा जो दरवाजा आहे तो सुद्धा त्यांनीच बसवलेला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या या महान अशा कार्यास आमचा मानाचा मुजरा. मित्रांनो, हा आहे दक्षिण दरवाजाचा परिसर. या परिसरामध्ये फारशी वर्दळ पाहावयास मिळत नाही. त्यामुळे शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर या परिसरापेक्षा चांगली जागा गडावर सापडत नाही. दक्षिण दरवाजाच्या तिथून वरती येऊन आम्ही पुन्हा सप्तर्षी मंदिराच्या परिसरात आलो. खूपच सुंदर असा परिसर आहे हा. मित्रांनो, दक्षिण दरवाजाच्या पासून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते ते सुंदर असे सप्तर्षी मंदिर. चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया. मित्रांनो, या मंदिरामध्ये आपल्याला महादेवाची पिंड, श्री गणेशाची मूर्ती तसेच भगवान हनुमानाची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते. तसेच एका कोपरामध्ये आणखीन एक मूर्ती आहे. काही स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही बिरोबाची मूर्ती असावी. तुम्हाला या मूर्तीबद्दल काही माहीत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या दर्शनाबरोबरच आपले अजिंक्य तारा किल्ल्याचे संपूर्ण दर्शन पूर्ण होते. मित्रांनो, जायच्या आधी आपल्या ईगल्स विजन टीमने अजिंक्य ताराचे सायंकाळचे घेतलेले ड्रोन शॉट्स नक्की पहा.